वन नेशन वन इलेक्शन याच्या विरोधात बोलणार आहे. नाव सांगायचं तिथे. नंदिनी जगदीश पाटील. नंदिनी जगदीश पाटील. नंदिनी आता या विषयाच्या विरोधात बोलणार आहे. नमस्कार, माझे नाव नंदिनी जगदीश पाटील. मी जिल्हा परिषद शाळा निकुंबे येथे इयत्ता 7वीत शिकते. एक देश एक निवडणूक या विषयाच्या विरोधात मी बोलणार आहे. मित्रांनो, या पद्धतीने निवडणूक घेताना स्थानिक प्रश्न हा मुद्दा विचारात घेतलेला दिसत नाही. प्रत्येक गाव, प्रत्येक पाडा येथील प्रश्न वेगळे असतात. ते एकत्रित आणि निवडणुकीत प्रभावितपणे मानले जाणार नाहीत. आणि बघा, भारत नेहमीच विविधतेतून एकता या ध्येयाचा प्रतीक मानला गेला. त्यामुळे निवडणूक बाबतीत एक निवडणूक धोरण कशासाठी, शिवाय लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका तर वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या काळात पण होतात. त्यामुळे लोकांना पक्षाचे काम पाहायला अवधी मिळतो. समजा केंद्रात एखादा पक्ष निवडला आहे, पण लोकांना त्याचे काम पसंत नाही पडले, तर राज्यात त्याची सत्ता नाकारता येईल. तसेच आपला देश 1947 साली स्वातंत्र्य झाला आणि 1950 साली आपल्याला आपले संविधान मिळाले. तेव्हापासून राज्य व केंद्र हे 2 स्तर निर्माण झाले. तसे कायदेही तयार झाले. त्यातून संविधान दुरुस्ती करावी लागेल. त्यात पुन्हा ताण वाढू शकतो. समजा 2025 साली या मुद्द्याला मंजुरी होऊन सुरुवात झाली. मग 2024 डिसेंबर आता आपले महाराष्ट्राचे सरकार स्थापन झाले. मग ते बरक्यास करून पुन्हा जानेवारीत नवीन निवडणूक लादायची का? त्यात वेळ, पैसा किती वाया जाईल? संविधानाने केंद्र व राज्य अशा व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत. त्या निवडणूक बाबतीतच का चुकीच्या ठरवायच्या? मग पुढे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद अशा प्रत्येक टप्प्याला एकत्रित करण्याचे मुद्दे तयार होतील. मग हे शेपूट वाढतच जाईल. तसेच खर्चाचा विचार हे चुकीचे कारण आहे. कारण मतपत्रिका, पेट्या, प्रचार हा खर्च जर तेवढाच लागेल ना. गावपाड्यांचा विचार केला तर प्रत्येक निवडणूक ही स्थानिक तरुणांसाठी एक सणच असतो. आणि हा सण लोकसभा, विधानसभा दोन्ही वेळेस आला तर काय हरकत आहे? धन्यवाद. ठीक आहे. निकुंबे शाळेने आपला विरोधातला मुद्दा अगदी छान प्रकारे मांडलेला आहे. यानंतर पुढची शाळा